तर दुसऱ्या बाजूने बौद्धन संघाच्या वतीने आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली। एका बाजूने आतिश, दुसऱ्या बाजूने आशिष। पहिला चेंडू बदनाट वेग, उलटा स्वरूपाचा चेंडू होता परंतु बराचसा वेग। तिच्या पाठवरती मात्र चेंडू आला नाही। बाईच्या स्वरूपामध्ये पहिली धाव आली। पहिल्या धावेच्या मदतीने संघाचं खातं ओपन झालंय। एक सिंगलच्या मदतीने आपण पाहतो धावफलकावरती एक धाव नोंदवली जाते। 5 षटकांचा सामना। धनंजय पहिल्या चेंडूवरती बराचसा वेग धनंजय दाखवला परंतु टप्पा मिळाला नव्हता। तर पाहायचं पुढचा चेंडू। त्यावेळेस देखील फुलटॉस चेंडू होता। पॅटवरती मात्र चेंडू मिडल होत नाहीये। डीप पॉईंट मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतोय। पुन्हा एकदा एका धावेचा प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये झालाय। सावधरित्या पुन्हा एक सिंगलच्या मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल। त्यावेळेस मात्र दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न केला नाही। दोन्ही फलंदाज मात्र इंटरेस्टेड नव्हते दुसऱ्या धावेसाठी। केवळ एका धावेवरती समाधान मानलं गेलं। सावध सुरुवात, शांत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डावाला नक्कीच हे होताना पाहायला मिळते। दोन्ही फलंदाजांनी एका खात्रीने मात्र आपलं वैयक्तिक खातं उघडलंय। धनंजय पुन्हा एकदा राईट मुहूर्त विकेट। चेंडूचा इशारा रनअपमध्ये थोडासा अडथळा, त्यानंतर नक्कीच धनंजय थांबलाय। पुन्हा आता माघारी जातो आपल्या पुढच्या चेंडूसाठी गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळेल। तब्बल 40,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारी रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा या सीझनमध्ये या पर्वातील आतापर्यंत सर्वाधिक मोठी क्रिकेटची स्पर्धा नक्कीच पाहायला मिळते। त्यावेळेस फुल टॉस पिक केलाय, पाठवला डीप काऊ कॉर्नर, सीमा रेषेच्या पलीकडे आतिथच्या बॅटमधून येतोय षटकार। 6 धावा। षटकार जो मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळाला। आतिथच्या बॅटमधून फुलटॉस चेंडूवरती यावेळेस मात्र पुरेपूर उत्तर दिलंय। षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल। धावफलकावरती 8 धावा। यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता। यावेळेस मात्र मनगटाचा वापर करत ऑन स्ट्राईकला स्ट्रोक खेळायचा होता। जास्त काही फुटवर्क केलं नाही परंतु क्लास दाखवण्याचा प्रयत्न होता आतिशचा, परंतु तितकासा बॅटवरती चेंडू आलेला नाहीये। यावेळेस मात्र पुन्हा एक सिंगलच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। पुन्हा गोलंदाज धनंजय तयार, उजव्या हाताने मारा करतोय। त्यावेळेस देखील बदनाट वेग, पुन्हा एकदा आपण पाहतोय तिथे इष्टरक्षकाला देखील चेंडू अडवणं थोडंसं अवघड होतंय। बदनाट वेग पाहायला मिळतोय। त्यावेळेस देखील बॅट आणि बॉलचा संपर्क नाही। एक षटकार जरूर आला परंतु त्यानंतर देखील चांगलं कमबॅक, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये धनंजयच्या माध्यमातून पाहायला मिळते। बराचसा वेग परंतु अजून देखील त्याला टप्पा मिळालाय। फुलटॉस चेंडू बरेचसे पाहायला मिळाले या षटकामध्ये। एक षटकार जरूर खेळला फुलटॉस चेंडूवरती परंतु त्या व्यतिरिक्त जास्त काही मोठं आक्रमण दोन्ही फलंदाज करू शकले नाहीयेत। आता पाहायचं या षटकातील शेवटचा अखेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट परंतु तिथे पाहायचंय क्षेत्ररक्षक फक्त चेंडूकडे पाहत राहिले। लांबी मिळाली, चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे। शेवटच्या चेंडूवरती आला षटकार। षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाच्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 15 धावा। गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन अविनाश गोडांबे, सातत्याने अष्टपैलू खेळाडूमध्ये चर्चेत असणारा खेळाडू अविनाश आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय। पहिला चेंडू फेस करण्यासाठी ऑन स्ट्राइक आतिश पुन्हा तयार। पहिला चेंडू आखूड टप्प्याचा होता। शॉर्ट ऑफ लेंथ पुल करण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर टायमिंग झाला नाही। पन्नाट वेगाने बॅट फिरवली आतिशने परंतु बॅटवरती चेंडू न येता शरीराचा वेध घेतोय आणि मैदानाच्या आतमध्ये आतिश बीट होईल। चेंडू पहिला षटक क्रमांक 2 चा मैदानाच्या आतमध्ये निर्धार। आज देखील जर पाहिलं तर 6 संघ या मैदानावरती एकमेकांचे आमने सामने लढणार आहेत। यापूर्वी बौद्धन संघ एक सामना खेळलाय, त्या सामन्यामध्ये विजय त्या संघाने मिळवलाय। दुसऱ्या बाजूला गोटवडे संघ या स्पर्धेतील पहिला सामना खेळतात। त्यावेळेस पुन्हा एकदा सुंदर फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, थोडीशी पडझड धडपड, त्यानंतर मात्र चेंडू निसटला
आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावेंसाठी. थँक्यू. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जर गोलंदाज चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असेल तर क्षेत्ररक्षकांची भूमिका देखील फार महत्त्वाची असते, परंतु ते क्षेत्ररक्षक खराब. त्यामुळे शरीराच्या दिशेने हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, टेक स्ट्रोक खेळायचा होता, टायमिंग तिथे होऊ शकलं नाही. पाठवरती चेंडू आलेला नाहीये, परंतु पंचायत तिथे खेळवला. हा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये आला. स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती धावा आहेत त्या 22 धावा. यावेळेस मात्र मनगटाचा पॉवरचा वापर केलाय आणि चेंडू सरळ पाठवलाय आउट ऑफ द पार्क. बिग हिट, बिग ब्लास्ट. चेहरा षटकार. थँक्यू. अपकरा 26 धावा धावफलकावरती, जे आतापर्यंत धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. अविनाश पुन्हा एकदा, पुन्हा एकदा आक्रमण करायचं होतं. पुन्हा एकदा वेगाने बॅट फिरवली, परंतु यावेळेस टप्पा थोडासा मागे ठेवला आणि जेवढी उंची अतिशला अपेक्षित तेवढ्या उंचीचा चेंडू आला नाही. तिथे मात्र फलंदाज बीट होताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिला चेंडू देखील सुंदर पाहायला मिळाला, निर्धावाला होता. त्यानंतर क्षेत्ररक्षण खराब, त्यानंतर आलेला चौकार. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका खेळला, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू फील्ड केला जाईल. फिक्की देखील आपण पाहतो तिथे थोडीशी खराब कलेक्शन होऊ शकत नाही. अविनाश तिथे चेंडूला बॅकअप करेल. तोपर्यंत मात्र एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालं. 2 धावा तिथे प्राप्त झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धपलकर करेल. धपलक पुढे जाईल. धपलकावरती धावा त्या 28 धावा. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. अजूनही एकही विकेट मात्र गोलंदाज घेऊ शकले नाही. आघाडीचे दोन्ही फलंदाज सूझबूझ की खेळी करताना पाहायला मिळतात. चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय, संयम देखील दाखवला, आक्रमण देखील केलेलं आहे. 28 धावा ज्या आतापर्यंत 11 चेंडूमध्ये धपलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2 चा घेऊन अविनाश पुन्हा तयार. त्यावेळेस देखील शरीराच्या दिशेने हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा जास्तीची दिशा भरकटी. डावीष्टीच्या बारासा लांब असणारा हा चेंडू. अक्षय निर्मळ सर होतात. व्हाईट बॉल. अक्षय सरांना पण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये महेश जाधव सरांना पण पाहतोय. सुंदर काम या दोन्ही पंचांचं संपूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळालंय. त्यावेळेस पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं होतं. प्रॉपर टायमिंग पुन्हा अतिशला करता आलं नाही. वेगाचा अपेक्षा होती अतिशला, परंतु तितकासा वेग नव्हता. धीम्या गतीचा चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा संपलाय. 12 चेंडूंचा खेळ झालाय. स्कोरकार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 29 धावा. कोणत्याही प्रकारे विकेट मात्र पहिल्या 2 षटकामध्ये दोन्ही गोलंदाज घेऊ शकलेले नाहीये. पहिल्या षटकामध्ये धनंजयला आपण पाहिलं. षटक क्रमांक 2 मध्ये अविनाश गोलंदाजी करताना पाहायला मिळालं. तिसऱ्या षटकामध्ये पाहिजे संघाचा संघ नाही कोणाच्या खांद्यावरती जबाबदार देणार. तिथे धावा रोखायच्या असतील तर आघाडीच्या जोडीला बाद करणं गरजेचं आहे. आघाडीच्या दोन्ही फलंदाजाला मात्र वेगळं करणं फार गरजेचं असताना तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती शिवमला मात्र आमंत्रित केलंय. शिवम गोडांबे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. आशिषने देखील चांगली 7 आतिशला आतापर्यंत दिली. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक. चेंडू आपण पाहतोय सरळ पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. आतिशने मात्र जखमेवरती मीठ सोडण्याचं काम केलंय. चेंडू पाठवला सीमा पार. षटकार. सुटलेला झेल किती मागणं ठरू शकतो हे दाखवण्याचं नक्की सुरुवात करतोय आतिश. गोलंदाज पुन्हा एकदा. हा चेंडू मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होऊ शकला नाही. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सगळं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 1 धाव 1 सिंगल आली. या सिंगलच्या मदतीने तिसऱ्या षटकाचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 41 धावा. विना गड्याच्या मोबदल्यामध्ये कोणत्या प्रकारे विकेट आली नाही 3 षटकांमध्ये. 41 धावा धावफलकावरती. 1 झेल सुटला तिसऱ्या षटकामध्ये. त्या व्यतिरिक्त मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. केवळ 1 षटकार खेळला गेला. छोटासा ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळतो. आघाडीचे दोन्ही फलंदाज चांगली कामगिरी करतात आपल्या संघासाठी. आक्रमणाबरोबर संयम देखील दाखवलाय. दुसऱ्या बाजूला पाहिजे आता संघाचा संघ नाही कोणत्या गोलंदाजच्या खांद्यावरती जबाबदारी देणार, कारण 3 षटकांचा खेळ झाला. विकेट मात्र गोलंदाज घेऊ शकले. 3 षटकांमध्ये 3 गोलंदाजांचा वापर झाला. 5 षटकांचा सामना पण खेळतोय. एक गोलंदाज प्रत्येकी 2 षटक टाकू शकतो, परंतु त्या व्यतिरिक्त मात्र 3 गोलंदाजांना
प्रत्येकी एक एक षटक टाकण्याची मुभा आहे. तर पाहिजे 3 षटकांसाठी 3 गोलंदाज तर वापरले गेले. चौथ्या षटकासाठी कोणता गोलंदाजच्या मार्फत आमंत्रित केला जाईल. काल जर आपण पाहिलं तर काल देखील 6 संघ मैदानावरती एकमेकांचे आमने सामने लढले. किरण साठे स्पोर्ट्स फाउंडेशन वाळीण डोंगर या संघाने मात्र कालचा दिवस गाजवला आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये तो संघ जाऊन दाखल झाला. आज देखील आपण पाहतोय 6 संघ लढत आहेत. पहिले 6 सामने लीग फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर मात्र नॉकआउटचे सामने जे आपल्या भेटीला येणार आहेत. तिसरा सामना लीगचा आपण पाहतो आजच्या दिवसातील मैदानाच्या आतमध्ये नक्की सुरू. एका बाजूने न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन तर त्यांच्या विरोधामध्ये स्टार 11 घोटावडे या दोन संघांमध्ये आपण पाहतो हा सामना जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा सुंदर चेंडू होता. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतो. एका टप्प्यावरती चेंडू अडवलाय. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु चांगली फेकी. त्यानंतर दोन्ही फलंदाज माघारी आलेले आहेत. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एक सिंगल. गोलंदाजीच्या मार्कवर पाहतो वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन धनंजय. वैयक्तिक पहिलं षटक देखील सुंदर हाताळलं होतं धनंजयने. 4थ्या षटकाची जबाबदारी पुन्हा त्याच्या खांद्यावरती दिली आहे. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला. एक सिंगल धाव त्याने खर्च केली. क्षेत्ररक्षकामध्ये बराचसा बदल पाहायला मिळतोय. वारंवार क्षेत्ररक्षकांची होणारी हालचाल फलंदाजाला बाद करण्यासाठी बरेचसे प्रयत्न इथे नक्की जे सुरू असताना आपण पाहतोय. त्यावेळेस देखील सुंदर चेंडू अगदी शरीरावरती चेंडू येऊन आदळतोय. सिस्टमच्या मधोमध चेंडू टाकण्याचा प्रयत्न तिथे धनंजयचा पाहायला मिळाला. पहिल्या षटकात धनंजयचं पाहिलं तर जास्त प्रमाणामध्ये फुलटॉस चेंडू पाहायला मिळाले. बराचसा वेग होता. टप्पा त्याला तिथे मिळाला नव्हता. परंतु या षटकामध्ये आपण पाहतो अचूकतेने नक्कीच गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिले 2 चेंडू चांगले टाकले. 2 धावा खर्च केल्यात. 43 धावा जे एकूण संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये 13 धावा धनंजयने खर्च केल्या होत्या. चांगली सुरुवात त्याने करून दिली होती. त्यानंतर मात्र पुन्हा विश्वास दाखवतो. विश्वास सार्थ करण्यासाठी पहिले 2 चेंडू त्याने चांगले मैदानाच्या आतमध्ये टाकले. त्यावेळेस देखील बंदाट वेग. इष्टरक्षक देखील चेंडू अडवण्यामध्ये थोडासा अपयशी. बॅकअपचा क्षेत्ररक्षक देखील थोडासा संघर्ष करतोय. त्यानंतर चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल. परंतु पंच मात्र इथे कळवतात हा चेंडू खराब आहे. वाईट बॉल. दिशा भरकटणारा चेंडू. वाईट +1 अशा 2 धावा आता संघाचा धपलक पुढे घेऊन जातील. धपलकावरती धावा आहेत त्या 45. कोणत्याही प्रकारची विकेट जी मात्र आतापर्यंत गोलंदाज मिळू शकलेला नाहीये. धनंजय पुन्हा त्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती यात लांब असा रनअप. बराच वेग दाखवतोय. पाहिजे पुढचा चेंडू. त्यावेळेस देखील सुंदर चेंडू ऑलॉन द कार्पेट स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक वैभव दूरवरतून चेंडू पर्यंत पोहोचेल तिथे तोपर्यंत पुन्हा एका धावेचा प्रयत्न झाला. केवळ एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी मात्र इथे प्रयत्न दाखवला नाही. एका धावेवरती मात्र समाधान मानलंय. पुन्हा सिंगलच्या पद्धतीने आपण पाहतो स्कोर कार्ड वाढेल. धपलकावरती 46 धावा. षटक क्रमांक 2 आणि 3 मध्ये मात्र आक्रमण झालं. परंतु षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा एकेरी दुहेरी धावा संघाचा धपलक हलत ठेवण्याचं काम करतात. एका पावलाने मात्र सगळेच धपलक पुढे नेऊन ठेवण्याचं काम हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतात. यावेळेस मात्र बिग हिट. एकेरी दुहेरी धाव्यांमध्ये षटकाराची भर टाकली आतिशने. चेंडू थेट पाठवलाय. चौकाराची भर टाकली आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चौकारचा पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. आणि याच चौकाराच्या मदतीने बावधन संघाचा सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल सुंदर त्या स्ट्रोक खेळून काढला. क्षेत्ररक्षक वैभव आहे तिथे जास्त काय हालचाल वैभवला करावी लागली नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी तिथे थोडीशी खराब. कलेक्शन खराब. पॅकअप खराब पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र धावेसाठी जागा सोडली आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. छोट्या छोट्या चुका मात्र इथे संघाला न परवडतात. कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये देखील आपण पाहिलं छोट्या छोट्या चुका संघाला मात्र मोठे पराभव देऊन गेले. एक एक धाव इथे फार महत्वाची आहे. त्यावेळेस देखील आपण पाहिले एका धावेला मात्र दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा मिळाल्यात. स्कोर कार्ड वाढेल. धपलकावरती 52 धावा धपलकावरती. या षटकातील आता अखेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये घेऊन धनंजय पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. ऑन स्ट्राईक आतिश. त्यावेळेस देखील सुंदर स्ट्रोक गाठ टेकत इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. कलेक्शन यावेळेस देखील आपण पाहतो चांगलं होताना पाहायला मिळालं. शेवटच्या चेंडूवरती आलेली केवळ एक सिंगल. षटकाची सांगता झाली. 4 षटकांचा खेळ संपला. 24 चेंडूचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या तर 53 धावा. चला थोडं स्पीडअप करा क्षेत्ररक्षण करणारी टीम.
त्यानंतर आपल्याला अजूनही बरेच सामने खेळवायचे प्रत्येक सामना आपल्याला जास्तीत जास्त षटकांचा खेळवण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे थोडं स्पीडअप करणं देखील गरजेचं असणार आहे पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती जीवनदान अंतिम षटक म्हटलं की अनामार्थ षटक आणि त्या षटकाची सुरुवात मात्र अतिशला विस्फोटक त्याने करायची होती परंतु तिथे फटका फसला होता वैभव कडून झालेली चुकी सुटलेला झेल आणि त्यावरती आलेली एक सिंगल अनिल गोडांबीला पण पाहतो षटक क्रमांक 5 घेऊन अखेरचा अंतिम षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय त्यावेळेस देखील चांगला चेंडू तिथे पाहायला मिळेल ऑन साईडला फटका खेळला लागोलवरतून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचतोय पुन्हा एका धावेचा प्रयत्न जो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एक सिंगल त्यावेळेस देखील सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पण शरीरापासून अतिशय फार दूर ठेवलाय चेंडू पुढका ठेके स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न 55 धावा धप्पल का भरतात त्यावेळेस मात्र तिथे थोडासा अडथळा येतोय हा चेंडू टाकण्यामध्ये पाय घसरला आणि त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय मृत चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून येईल 55 धावा आतापर्यंत धापलकावरती नोंदवलं शेवटचं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे 3 चेंडू टाकले गेलेत केवळ 2 धावा गोलंदाजाने खर्च केला सुंदर चेंडू आतापर्यंत त्यावेळेस देखील मात्र टप्पा बराचसा मागे ठेवला प्रत्येक चेंडू मध्ये आपण पाहतोय व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न आहे प्रत्येक चेंडू टाकत असतात वेगवेगळ्या टप्प्यावरती मात्र अनिल यांच्या माध्यमातून चेंडू हाताळले जातात आणि सुंदर गोलंदाजी कमी धावा खर्च करणारे षटक आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळालं 4 चेंडू मध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात 55 धाव्यांवरती संघाचा धावफलक आतापर्यंत स्थिर आहे त्यावेळेस देखील आपण पाहतो बॅटची कडा विनाश चेंडूच्या पाठमोर एक सिंगल घेतली दुसरा धावेचा प्रयत्न तिथे पाहायला मिळेल जागा तर सोडले डायरेक्ट हिटचा प्रयत्न डायरेक्ट हिट होऊ शकत नाही कलेक्शन होत नाहीये बॅकअप साठी क्षेत्ररक्षक फार दूर आहे तो परत तिसरी धाव देखील झाली चौथ्या धावेचा प्रयत्न यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक स्वतः चेंडू घेऊन आला आणि तिथे इष्ट्या उद्ध्वस्त केल्या चौथ्या धावेसाठी मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होईल धावबाद थँक्यू अक्षय सर एक धाव शॉट आहे का आताच्या 3 धावा असतील चौथ्या धावेसाठी मात्र फलंदाज तिथे धावबाद झालाय शेवटचा चेंडू पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा घेऊन अनिल तयार ऑन स्ट्राईक अतिश शेवटचा बॉल देखील सुंदर पाहायला मिळेल पुन्हा अचूकता दाखवली अनिल यांनी वैभव येतो चेंडू परत एक सिंगल घेतली दुसऱ्या धावेचा प्रयत्न की टेंजरला अतिश होता परंतु 2 धावा तिथे सुखरूप मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील त्याच 2 धावेबरोबर पहिल्या डावाचा खेळ संपलाय प्रथमतः बॅटिंग करत असताना न्यू गोल्डन क्रिकेट क्लब औधन संघाने बनवल्या त्या 60 धावा जिंकण्यासाठी 61 धावेंचं टार्गेट गोटवडे संघासमोर असेल यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय यानंतर आजच्या दिवसातील चौथ्या क्रमांकाचा सामना बरेलवळे संघाचा संघनायक आणि रोटमल्लाद क्रिकेट क्लब लवळे दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती आहे टॉस साठी या
ओमकार केसवड यांच्या शुभ हस्ते पण यानंतरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. चला बावधन संघ आपले क्षेत्ररक्षण सजून घ्या, जास्त वेळ खर्च करू नका. गोटावडे संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवून द्या. दुसऱ्या डावाला सुरुवात आपण मैदानाच्या आतमध्ये करतो. 61 धावेंचं आव्हान दिलंय. 61 धावेंचं टार्गेट, त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर त्या आघाडीच्या जोडीला रोखण्यासाठी गोलंदाज देखील गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालाय. 30 चेंडू आणि 61 धावा हे समीकरणाच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या डावाला सुरुवात. एका बाजूला न्यू गोल्डन बावधन, तर त्यांच्या विरोधामध्ये स्टार 11 गोटावडे. या दोन संघामध्ये हा सामना. पहिला चेंडू अफड बार बाउन्सरचा प्रयत्न तिथे केलाय, परंतु जास्तीची उंची पंचांनी तिथे कळवलाय व्हाईट बॉल. पण बाउन्सची चेतावणी देखील दिली जाईल. अतिरिक्त अवंतर धावेच्या मदतीने संघाचं खातं ओपन झालंय, संघाचं अकाउंट ओपन होईल. धावफलकावरती एक धावची व्हाईटच्या स्वरूपामध्ये नोंदवली जाते. समीकरणामध्ये आता बदल होतोय. 30 चेंडू आणि 60 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. खुलवट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत चेंडू जातोय सीमा पार. वैभवच्या बॅट मधून येतोय षटकार. थँक्यू थँक्यू. आदित्य राजावतला पाहतो चेंडू तिकड बाउन्सर, परंतु त्यानंतर तितकंच तिकड उत्तर दिलं. वैभवने षटकार खेळलाय. पुन्हा एकदा बिगीटचा प्रयत्न, परंतु यावेळी उंची मिळाली, लांबी कमी मिळाली आहे. रॉकी राजावत येत आहे चेंडूच्या खाली आणि तिथे मात्र चेल निसटला. फार कमी वेळा मात्र रॉकी सरांच्या माध्यमातून आपण अशा चुका पाहतो. इथे देखील आरंभामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटला. वैभवला जीवनदान मिळेल 2 धावा तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाल्या. देखील अक्रॉस द बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मंथन तिथे आपण पाहतोय. चेंडू परत पोस्ट डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता,
परंतु डायरेक्ट हिट होऊ शकलं नाही आणि सुखरूपरित्या एक धाव जे मात्र संघाचा धावफलक पुढे घेऊन जाईल. धावफलकाने मात्र दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय. 10 धावा धावफलकावरती. शेवटच्या मैदानाच्या मध्ये पाहिजे 27 चेंडू बाकी असतील आणि 27 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 51 धाव्यांची गरज. शिवम आणि वैभव या आघाडी जोड्या आपण पाहतोय कोटवडे संघाच्या वतीने मैदानाच्या मध्ये दाखल झाली. यावेळेस देखील पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती शिवमच्या बॅटमधून येतोय जबरदस्त प्रहार. चेंडू सीमा पार, येतोय षटकार. थँक्यू. शिवम गोडांबेला पण पाहतोय जणू काय तो पवेलियन मधून सेट होऊन आलाय. अशा प्रकारचा स्ट्रोक अगदी पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यावेळेस देखील भन्नाट वेग, तितक्याच वेगाने बॅट फिरवली परंतु डावीच्या बराचसा बाहेर होता चेंडू. पंचाने देखील कळवलं हा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये. वैभव आणि शिवम दोन्ही फलंदाज पाहिले तर दोन्ही फलंदाजांनी मात्र षटकाराने वैयक्तिक खातं उघडलंय. षटकाराने मात्र आपल्या वैयक्तिक खात्याला सुरुवात केली. डबल कवरती आतापर्यंत धावा 17 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवलेलं पहिलं षटक प्रगतीपथावरती. पहिल्या षटकामध्ये आक्रमक सुरुवात जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस देखील भन्नाट वेगाचा चेंडू, यावेळेस प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. पॅटवरती चेंडू मिडल होत नाही. एक सिंगल तर घेतली. आदित्य स्वतः वेगाने गेला चेंडू पर्यंत. दुसरा धावेसाठी कॉल दिलाय डेंजर एंडला वैभव, परंतु 2 धावा तिथे सुखरूपरित्या ज्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या. बॅटवरती चेंडू मिडल झाला नव्हता परंतु संधी मिळाली तिथे शिवमने मात्र त्वरित कॉल दिला. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. 2 धाव्याने स्कोर कार्ड पुन्हा एकदा वाढलं गेलं धावफलकावरती. 19 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकातील शेवटचा एक चेंडू मात्र आता जो बाकी असणार आहे. आदित्य राजावतला पण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाजीची कामगिरी तिथे करताना पाहायला मिळते. या पूर्वीच्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी केली होती. चांगली सुरुवात करून दिली होती परंतु या सामन्यात थोडासा मागे ठरलाय. हो परंतु शेवटचा चेंडू भन्नाट वेग परंतु तिथे नो बॉल. ओव्हर स्टेपचा नो बॉल. खूप वेळा आपण पाहिलंय ज्यावेळेस मात्र आदित्य वेग वाढवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस मात्र ओव्हर स्टेपचे नो बॉल बरेचसे पाहायला मिळत. इथे देखील आपण पाहतोय नो बॉल. पंचांनी कळवलाय. अतिरिक्त अवांतर धाव्याने स्कोर कार्ड वाढले गेले. 20 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस द बॅट फटका खेळलाय. चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षणामध्ये कोणताही नाही. तेजस आणि मंथन चेंडूच्या पाठवर येत तो परंतु दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि 2 धावा त्या शेवटच्या चेंडूवरती सुखरूपरित्या घेतल्या जातील. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. षटकाचा पहिल्या क्रमांकाच्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. स्कोर कार्ड वरती धावा त्या 22 धावा. शेवटच्या बाकी असतील ते 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धाव्यांची गरज. गोलंदाजीच्या मार्गावरील नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 घेऊन जो दाखल होताना पाहायला मिळेल. संघातील असणार एक प्रमुख अष्टपैलू खेळाडू. त्याचं नाव सातत्याने मुळशी टेनिस क्रिकेटमध्ये चर्चेत राहिलंय. याच मैदानावरती कित्येक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर एक किताब पटकावणारा आतिश कुंभार जो गोलंदाजीच्या मार्गावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मध्ये दाखल झाला. पहिला चेंडू फेस करण्यासाठी ऑन स्ट्राईक वैभव. पहिला चेंडू ऑन साईडला फटका खेळून काढलाय. पंथन चेंडू पर्यंत येतोय. एक सिंगल धावेचा प्रयत्न, वेगवान फेकी परंतु कलेक्शन होऊ शकलं नाही आणि फलंदाज तिथे गलट्यामध्ये सुखरूपरित्या पोहोचेल. 1 धाव येईल. पहिल्या चेंडूवरती मात्र सावध सुरुवात झाली. स्कोर कार्ड वाढलं गेलं. 23 धावा धावफलकावरती. धावाच्या सुरुवातीला आपण पाहिले जवळपास 12 धाव्यांच्या सरासरीने धावाच्या विजयासाठी बनवायच्या होत्या परंतु पहिल्या षटकामध्ये आक्रमक सुरुवात झाली त्यानंतर ती सरासरी कुठेतरी कमी झाली. त्यावेळेस देखील भन्नाट वेग, वाईड यॉर्करचा प्रयत्न. शिवमच्या शरीरयष्टीपासून बराचसा लांब ठेवला चेंडू. जास्त काय हालचाल करून दिली नाही तिथे शिवमला आणि हा चेंडू आपण पाहतो बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडूला डॉट. धाव चेंडू जो मात्र धावफलकावरती नोंदवला जाईल. 23 धावा जातामध्ये संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. बळीश आखूड टप्प्याचा चेंडू होता. अक्रॉस द बॅट पुल करण्याचा प्रयत्न परंतु भन्नाट वेग आणि त्या वेगाला प्रत्युत्तर पुन्हा एकदा देण्यामध्ये थोडंसं अपयश आलंय तिथे शिवमला. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चेंडूला डॉट. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू. पहिल्या षटकामध्ये प्रचंड मोठं आक्रमण झालं परंतु ते आक्रमण कुठेतरी कमी करण्यासाठी अतिशय आपण पाहतोय भन्नाट वेग, अचूकता दाखवली आहे. व्हेरिएशन दाखवतोय.
त्यावेळेस मात्र पुन्हा समोर टाकलेला चेंडू सुंदररित्या मिड विकेट मध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आशिषला आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. विकेट देखील अचूक पाहायला मिळाली. एका धावेवरती पुन्हा थांबवलं, एका सिंगल वरती थांबवलं. पुन्हा एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 24 धावा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा गोलंदाजाने खर्च केल्या होत्या, परंतु त्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर दुसरं षटक फार वेगळं पाहायला मिळालं. 4 चेंडू आतापर्यंत आतिशने टाकलेत आणि केवळ 2 धावा ज्या आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खर्च केलेल्या. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू सुंदररित्या फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांची तरी ओलांडत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. सोबतच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. शेवट आता एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल आणि शेवटच्या एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज. थँक्यू. चला स्पीडअप करा, जास्तीचा वेळ खर्च करताय. मोठे संघ जास्त वेळ खर्च करू नका, त्यानंतर आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे विनंती असणार वेळ वाचवा. शेवटचा एक चेंडू मैदानाच्या मध्ये जो बाकी असणार आहे आणि एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र शिवमची आलेली विकेट. शेवटचा एक चेंडू 4. गोलंदाजीच्या मार्कवरती किरण अनुभवून तयार झालाय, तर दुसऱ्या बाजूने अनिकेत 7 चेंडूमध्ये 7 धावा बनवल्यात. शेवटचा एक चेंडू 4. यावेळेस गुडघाटेकर स्ट्रोक खेळलाय, परंतु चेंडूने उंची प्राप्त केली. लांबी कमी. किरण आले चेंडूच्या खाली. स्वतःच्या फलंदाजीमध्ये सुंदर झेल. विकेट. फलंदाज बाद. सामना जिंकलाय. न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड.